पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने बाजी मारल्यानंतर वसई विरार परिसरात सत्ताधारी असणारे बहुजन विकास आघाडी तिसऱ्या क्रमांकावर गेलेली आहे। बहुजन विकास आघाडीला 2,54,000 मतं मिळालेली आहेत। जवळपास प्रत्येक राऊंडमध्ये बहुजन विकास आघाडी तिसऱ्याच क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी मरगळ पसरलेली आहे आणि आता पुढे काय होणार हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। या संपूर्ण पराभवानंतर बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांच्याशी चर्चा केली असता अजीव पाटील यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। मुळामध्ये ही निवडणूक या देशाची निवडणूक कुठच्या मुद्द्यावर लढली गेली, पंतप्रधान मोदी हवेत की नकोत, माननीय राहुल गांधी हवेत की नकोत, या दोन मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा होता पंतप्रधान मोदी साहेबांशी। आणि देशामध्ये हा ट्रेंड चालत गेला, हवेत किंवा नकोत। आपल्या इकडूनची जर जातीनिहाय धर्मनिहाय लोकसंख्या बघितली तर आपला एक वेगळ्या प्रकारचा मतदारसंघ आहे, ज्या ठिकाणी अल्पसंख्याक देखील आहेत, अनुसूचित जातीचे लोक आहेत, अनुसूचित जमातीचे लोक आहेत, शहरी भाग आहेत, असा वेगवेगळ्या प्रकारचा मिक्स हा मतदारसंघ आहे। आणि तुमच्या लक्षात आलं असेल की अचानक 2 दिवसात काहीतरी पारडं फिरलं, मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं। काही वृत्तपत्रात आलं की अर्धा मिनिटाला 1 मत या स्पीडने दिवसभरात मतदान झालं, म्हणजे 660 मिनटं मतदानाची होती। त्याच्यात जेवण खावण न करता जरी केलं तरी त्याच्यात जास्तीत जास्त किती मतदान होऊ शकतं, परंतु तिकडे अर्ध्या मिनिटाला 1 मत, असे अनेक जव्हार, विक्रमगड, मोखाडा, डहाणू, पालघर या विभागामध्ये मतदान झालं। आता ते कसं झालं, काय झालं आहे, त्याच्यात काही उमेदवारांनी आक्षेप घेतलेला आहे, वृत्तपत्रामध्ये देखील आलेला आहे। आणि ही निवडणूक होत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता देशाचा, आणि त्याच्यासाठी ज्यांना भीती होती बहुजन विकास आघाडीची, त्यांनी तुम्ही बघितलं असेल की त्यांनी बहुजन विकास आघाडीबद्दलचा जो प्रचार केला त्याच्यात ते सक्सेस झाले आणि सर्वच उमेदवारांनी तो प्रचार केला का बहुजन विकास आघाडी याच्याबरोबर जाणार, बहुजन विकास आघाडी त्याच्याबरोबर जाणार, आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये ते सक्सेस झालेले आहेत। आणि शेवटी आम्हाला हा अनुभव पूर्वीपासूनचा आहे निवडणुकीचा, त्यामध्ये विशेष असं काही नाही। ज्यावेळी माननीय राम नाईक साहेब निवडणुकीला लोकसभेला उभे होते आणि विधानसभेला लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर उभे होते, एकाच वेळी दोन्ही इलेक्शन झालेले आहे, परंतु त्यावेळी नाईक साहेबांना मोठ्या प्रमाणामध्ये लीड मिळालेला, परंतु विधानसभेला आपणा लीड मिळालेला। त्यामुळे येथील जनता कोणाला मत द्यायचं, कधी द्यायचं, कुठच्या निवडणुकीत द्यायचं हे ठरवून करत असते। त्यामुळे विशेष असं काय नाही की जे राजकीय क्षेत्रामधले आहेत त्यांना ही गणितं सगळी माहिती होती। 2014 पासून एक असा वसई ट्रेंड आहे की लोकसभेला लोक बहुजन विकास आघाडीला नाकारतात, पण तेच लोक विधानसभेला बहुजन विकास आघाडीला स्वीकारतात। मग ही मतभिन्नता का? कसं असतं की कोण उमेदवार आहे हे देखील महत्त्वाचं असते आणि त्याप्रमाणे निवडणुका लढल्या जातात। कारण वसई मतदारसंघाचं म्हटलं जाईल किंवा नालासोपारा वसई तालुक्याचं विचारलं गेलं तर वसई तालुक्यामध्ये जो मतदार आहे तो मुंबईमध्ये एखाद वेळ BJPचा असतो कार्यकर्ता, एखाद वेळी शिवसेनेचा कार्यकर्ता असतो, एखाद वेळ काँग्रेसचा कार्यकर्ता असतो, पण तो ज्यावेळी खाडी ओलांडून या ठिकाणी येतो त्यावेळी तो शेवटी मूल्यमापन करतो की या तालुक्यासाठी कोणाची गरज आहे, आणि त्यावेळी निश्चित त्यांचं मत बहुजन विकास आघाडीच्या पार्ट्यामध्ये जात असतं। विधानसभा निवडणुका 4 महिन्यामध्ये आहे, काय वाटतं ह्या निकालाचा त्या निकालावर परिणाम होईल? विधानसभा, लोकसभा आणि महापालिका हे संपूर्ण वेगवेगळे विषय आहेत। काही विरोधकच म्हणत होते की बाबा हे जे काय कामं करतात ही विकासाची कामं, ही महापालिकेची कामं आहेत, ह्याचा लोकसभेशी काही संबंध नाही, ती तुम्ही सांगू नका, हे त्यांचंच म्हणणं होतं। त्यामुळे इथे काय कामं झाल्यात किंवा काय कामं होत आहेत किंवा काय कामं प्रस्तावित आहेत हे येथील जनतेला माहिती आहे। त्याच्यामुळे जनता नेहमीच अशा विधानसभा असेल किंवा महापालिका असेल त्यावेळी बहुजन विकास आघाडीच्या मागे असते, त्याच्यामध्ये दुमत असं काही नाही। आणि तुम्ही बघितलं असेल की जे संयमी नेते आहेत किंवा खरोखर
हाडाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही बघितल्यात तर त्या सौम्य आहेत. उग्र कोणाचे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वसई विरारचं राजकारण जातीपातीवर होत आहे. एक विशिष्ट समाज म्हणजे मुस्लिम समाज असेल किंवा कॅथलिक समाज असेल आपल्या विरोधात मतदान करायला सुरुवात केली. त्या समाजाला पुन्हा तुमच्याकडे वळवण्यासाठी काय असे विशेष प्रयत्न होणार आहेत? मला असं वाटत नाही का कुठच्याही समाजाने बहुजन विकास आघाडीच्या विरोधात मतं दिली असं मला वाटत नाही. दिशाभूल करणारे जे लोक आहेत ज्यांनी गैरसमज करून दिले त्याच्यात ते सक्सेस झाले, परंतु कुठचाही समाज नाही. कारण तुम्ही मतांची टक्केवारी जर बघितली तर त्या सगळ्या जिकडे जिकडे ज्या ज्या धर्माचे पंथाचे लोक होते त्या त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीला मतं पडलेली आहेत. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे. असं काही झालेलं नाही.